महाराष्ट्र आयोगामार्फत जी तलाठी पदांची एक्झाम घेण्यात येणार आहे, त्यासाठी जो प्रिलिमिनरी एक्झामचा सिलेबस आहे तो असणार आहे 100 प्रश्नसंख्या, एकूण गुण 100. तसेच या एक्झामसाठी जो दर्जा असणार आहे, जे क्वेश्चनची लेवल असणार आहे ती पदवी लेवलची असणार आहे. तसेच पेपर मराठी आणि इंग्रजी अशा 2 माध्यमांमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी जो कालावधी असणार आहे तो 1 तास असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे क्वेश्चन असतील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 1/4 एवढे गुण निगेटिव्ह केले जातील. तसेच वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना अंतिम गुणांची बेरीज ही अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असले तरी या प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. तसेच या एक्झामसाठी महत्त्वाचे जे सब्जेक्ट आहेत ते 8 सब्जेक्ट आहे. जो इतिहासामध्ये जे क्वेश्चन विचारले जाणार आहेत महत्त्वाचे, आधुनिक भारताचा इतिहास, तसेच विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासावर क्वेश्चन विचारले जातील. तसेच या क्वेश्चनची जी संख्या आहे, एकूण क्वेश्चन महाराष्ट्र तसेच आधुनिक भारताच्या इतिहासावर 10 क्वेश्चन विचारले जातील. तसेच भूगोल या विषयावर जे क्वेश्चन विचारले जातील, महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह, तसेच पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, जमिनीचे प्रकार, प्रमुख पिके, शहरे, नद्या यावर देखील 15 क्वेश्चन विचारले जातील. तसेच अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, अर्थव्यवस्थेवर देखील 15 क्वेश्चन विचारले जातील. अर्थव्यवस्थेवर 10 क्वेश्चन असतील. तसेच चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील यावर देखील 15 क्वेश्चन असतील. राज्यशास्त्रावर देखील 15 क्वेश्चन. सामान्य विज्ञान सब्जेक्टमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पती आणि आरोग्यशास्त्र याचे देखील 15 क्वेश्चन विचारले जातील. अंकगणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार. अंकगणिताची MPSC लेवल थोडी काठिण्य पातळी जास्त असते, यावर देखील 10 क्वेश्चन विचारले जातील. तसेच बुद्धिमापन चाचणीवर देखील 10 क्वेश्चन विचारले जातील. एकूण 100 असे क्वेश्चन विचारले जातील 100 गुणांसाठी.